शिंदेच्या आमदारांच्या मनधरणीला यश आलं असं म्हणू शकतो, किंवा फडणवीसांनी विनंती देखील केली होती, कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद दिला शिंदेनी, काय सांगाल? नक्कीच जो एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबतच्या निर्णयाचा जो सस्पेन्स होता तो आता संपलाय। कारण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचा निर्णय आहे तो त्यांनी घेतलेला आहे। शिंदे गटाचे जे सर्व आमदार आहेत, नेते आहेत, ते वर्षावर गेलेले होते, त्यांची मनधरणी केली आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आता शिंदे गटाच्या नेत्यांना, आमदारांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात यश आलंय असं आपण बोलू शकतो। काही वेळातच राजभवनावर त्या संदर्भातलं पत्र आहे ते पाठवलं जाईल। अजूनही नेते आहेत ते वर्षावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत आहेत। आपण बघितलं तर काही अवघे 3 तास उरलेले आहेत शपथविधीला, मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबतचा सस्पेन्स होता आणि त्याबाबतची मनधरणी आहे ती शिंदे गटाकडून केली जात होती। फडणवीस यांनी देखील भेट घेतलेली होती, त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती आणि त्यानंतर आता काही तास अवघे उरलेले असताना, 3 तास उरलेले असताना एकनाथ शिंदे यांनी हा त्यांचा निर्णय घेतलेला आहे। काही वेळातच अधिकृतरित्या त्यांचे नेते माहिती देतीलही आणि पत्र आहे ते राजभवनावर जाईल। मात्र आत्ताचा जो निर्णय आहे की एकनाथ शिंदे यांचा जो उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबतचा जो सस्पेन्स होता तो संपलेला आहे। त्यामुळे आज सायंकाळी एकनाथ शिंदे हे शपथ घेतील अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे आता सर्वच नेते हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतायत। काल रात्रभर त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। सर्व नेत्यांनी त्यांना एक अट घातलेली होती की जर एकनाथ शिंदे निश्चितच गिरीश, आणि गृहमंत्री पदाचा काय हा देखील मुद्दा आहेतच, मात्र तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।